सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार। दोन तीन गोष्टी जरासं महत्त्वपूर्ण करण्यात आलेली आहे या कालावधीमध्ये, त्याबद्दल आदरणीय अंतुलीकरजी, आदरणीय अंकुश पिनाटेजी आपल्याला माहिती देतील। ही महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि ॲज पर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याची माहिती सर्व प्रसार माध्यमातून बाहेर देणं अपेक्षित आहे। नंबर एक आहे की रेट चार्ट फायनल करण्यात आली, जो एक्सपेंडिचर साठी महत्त्वपूर्ण आहे। जळगावच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये, प्रत्येक विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक कॅन्डिडेटला 95 लाख रुपये पर्यंत खर्च करण्याचा मुभा आहे आणि त्या 95 लाख रुपये खर्च करण्यासाठी हे आपल्याकडे उपलब्ध जो रेट्स आहे विभिन्न आयटम्सची, या सगळ्या रेट्स घेण्यात आलेली आहेत आणि यामध्ये जो नवीन काही आयटम्स पण घेण्यात आले आहेत की ज्या गोष्टी आपल्याला आधी नव्हते, जसे सेलिब्रिटी अगर कोई आला प्रचारासाठी तर त्यांच्यासाठी काही एक रक्कम ठरण्यात आलेली आहे। सगळे पेमेंट्स इंडियन रुपीज मध्ये करणं अपेक्षित आहे। सगळे आयटम्स आपण डोनेशन्स वगैरे जो काही असेल ते इंडियन रुपीज मध्ये मेंटेन करणं अपेक्षित आहे। या गोष्टीची पण क्लॅरिटी त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि सगळे बाबी जरा याबद्दल डिटेल तपशीलवार आदरणीय अंतुलीकरजी सांगणार आहे। दुसरी महत्त्वपूर्ण बाबी जो आता या कालावधीमध्ये घडलेली आहे ते आहे की आपली ईव्हीएम ची रँडमायझेशन ची आज सकाळी दिवस होती। सगळे राष्ट्रीय व राज्य स्तरावरचे जे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत, आयदर जिल्हाध्यक्ष त्यांच्याद्वारा नामांकित प्रतिनिधी, त्यांचे समक्ष आपण रँडमाइज केला। जसे आपली चिठ्ठी आपण काढतो जो माडामध्ये हाऊस अलॉटमेंट मध्ये आपण एक बटन दाबवतो रँडमाइज होतो, तो आपण असं ठरलं की 7 वेळा आपण रँडमाइज करू। तो पहिला राउंड उसका कारण येता की 3 जळगाव आहे, 4 रावेर आहे, तो 3 + 4 म्हणजे 7। 7 वेळा आपण ईव्हीएम रँडमाइज केला आणि ईव्हीएम 7 वेळा फिरले पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर आता फायनल झालेलं आहे। 10 तारीखपासून आपला 10 तारीखपासून आपला जो भुसावळमध्ये गोडाऊन ऑगस्ट पासून सील होता त्याचे सील तोडण्यात येणार आहे। त्या ठिकाणी राजकीय पक्षाला परत आमंत्रण करण्यात येणार आहे, व्हिडिओग्राफी होणार आहे आणि त्या सील तोडून त्या ठिकाणी जो ईव्हीएमचे जे 3 भाग होते त्याच्या आपण पूर्ण प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। हे झालं आपला दुसरा विषय। तिसरी महत्त्वपूर्ण विषय आहे की आपली ट्रेनिंग जो आहे त्याच्या पहिल्या टप्प्याचे ट्रेनिंग जो आहे, जो आपण 2 टप्प्यामध्ये ट्रेनिंग घेतो, पहिल्या टप्प्याची जो ट्रेनिंग आहे ते कलपर्यंत प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्ण करण्यात आलं। 40 गावांनी शुक्रवार घेतली होती, जळगाव शहरांनी शनिवार घेतली होती आणि उर्वरित 9 विधानसभा मतदारसंघांनी कल घेतली। मलकापूरच्या त्याच्या आधी कधी झाली होती। तो असं करून आपली ट्रेनिंग प्रक्रिया बद्दल त्याचे आकडे किती लोक गैरहजर होते, त्यांची सेकंड टप्प्याची ट्रेनिंग पण होणार आहे, त्याबद्दल आदरणीय पिनाटे साहेबांनी साहेब सांगतील। ट्रेनिंग मध्ये आपण 7 टप्प्याची ट्रेनिंग घेतलेली आहे, त्याबद्दल पण आपल्याला माहिती देण्यात येणार आहे आणि ट्रेनिंगचा जो प्लॅन आहे त्याबद्दल आपल्याला सांगण्यात येणार आहे। एएमएफ मध्ये काय काय काम झालं त्या गोष्टीबद्दल पण सांगतो आणि काही जो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपण निश्चित केलेला आहे त्याबद्दल सांगतो। तो पहिल्या जो 3 गोष्टी आहेत, दर निश्चिती, ईव्हीएम रँडमायझेशन आणि ट्रेनिंगचे आकडे किती कर्मचारी आले नाही आले वगैरे, त्या 3 गोष्टीबद्दल पहिल्या टप्प्याने आपण चर्चा करू। दुसऱ्या टप्प्याने बाकी स्वीप, बिकॉज ते स्वीपचे अधिकारी त्या रूम मध्ये आहे, तो ते चर्चा करतील। 20,000 आणि 1410 फीट होते, 1410 त्यांना सगळ्यांना पुन्हा नोटीस काढून ट्रेनिंग लागलं होतं आपण आणि त्यांचा 18 तारखेला परत एक दुसरा पोलीस ट्रेनिंग ठेवला। त्याच्यामुळे आपली ही अजून टक्केवारी थोडी कमी होती आणि मॅक्झिमम स्टाफ मग आपल्याला प्रशिक्षण होत आहे। याच्या पलीकडे पण सरांची अजून अशी इच्छा आहे की ज्या कर्मचाऱ्यांना असं वाटतं की आपल्या ट्रेनिंगला अजून गरज आहे की ईव्हीएमला मला अजून दिसता बघायचं आहे, त्यासाठी पण सगळे त्यांच्या कार्यालयामध्ये ईव्हीएम ठेवणार आहे, जेणेकरून सर्व कर्मचारी त्या तहसीलदार त्यांना ट्रेनिंग करून घेऊ शकतात। त्याच्यामुळे मॅक्झिमम ट्रेनिंगच्या वेळेला सरांनी सिस्टमॅटिकली घ्यायला होतं, तसं ईव्हीएमचं हँड्स ऑन ट्रेनिंग खूप महत्त्वाचं होतं। ईव्हीएम खूप दिवसांनी विचारून त्याचे बघायला होतं, त्याच्यामुळे हँड्स ऑन ट्रेनिंग खूप महत्त्वाचं असल्यामुळे प्रत्येकाला आपण कमी सील उपलब्ध करून दिली होती, जेणेकरून सीलची प्रक्रिया त्यांना पुन्हा एकदा त्याचं त्यातल्या बारकाई लक्षात द्यावे, किती वेळ लागतो लक्षात द्यावं आणि सकाळची वेळेस त्याची वापर घेतला जातो सील केला जाताना
तो पिरियड आमच्यासाठी पण खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे आमचे कर्मचारी जेवढे त्याच्यात पारंगत होती तेवढा आपला सकाळचा वेळ ही खूप चांगल्या प्रकारे जाते आणि अगदी वेळेवर आपलं वर्ड सुरू होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये साहेबांनी अजून भाग केले होते, जसं ट्रेनिंग मध्ये 7% केले होते.